महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 म्हणजे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी एक धर्मयुद्ध होतं. कारण त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत वोट जिहादचा फॅक्टर चालला अशा आविर्भावात मवियाचे नेते माजले होते. इतकंच नाही तर काँग्रेसच्या खासदारांची संख्या वाढल्यानंतर आता आपण दारुल हर्ब म्हणजेच इस्लामचं जिथं शासन नाही अशा भारताचं दारुल इस्लाममध्ये म्हणजेच इस्लामिक राष्ट्रात रूपांतर करू शकतो असा जिहाद्यांचा कॉन्फिडन्स वाढला. म्हणूनच भिवंडी, कर्नाटक अशा अनेक ठिकाणी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर जिहाद्यांनी दगडफेक केली. मात्र हिंदूद्रोही काँग्रेसने थेट गणपती बाप्पांनाच अटक केली. दुसरीकडे काँग्रेसने हिंदूंमध्ये फूट पाडण्याची स्ट्रॅटेजी राबवण्यास सुरुवात केली. मराठा आणि ओबीसींमध्ये फूट पाडण्यासाठी कॅम्पेन राबवलं गेलं. मग दलित विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध आदिवासी अशी हिंदूंमध्ये जातीयवादाचं विष पेरलं गेलं. त्यात ज्यांनी मराठ्यांना 2दा आरक्षण दिलं, ओबीसींचं राजकीय आरक्षण वाचवलं, त्या देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं गेलं. विविध ट्रोलर्स बसवून अँटी फडणवीस कॅम्पेन उभं राहिलं. महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असा वाद पेटवला गेला. महाराष्ट्र FBI गुंतवणुकीत अव्वल असूनही महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातने पळवले अशी खोटी ओरड मविया नेत्यांनी सुरू केली. त्यात कमी म्हणून की काय, शेतकऱ्यांना उकसवण्यास सुरुवात झाली. कांदा, सोयाबीन यावरून खोटे नॅरेटिव्ह बनवले गेले. इतकंच नाही तर मुस्लिम लांगुल चालनाची मविया नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच रंगली. पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नाना पटोले हे सगळे वोट जिहाद से सिपेसलार झाले. ये कैसा वोट जिहाद है जिसके सिपेसलार हैं शरद पवार, जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला. 2012 पासून 2024 पर्यंत मुस्लिम अतिरेक्यांवरील केसेस मागे घ्या अशा अनेक जाचक मागण्यांचे निवेदन स्वीकारलं गेलं. सत्तेत येताच त्यावर तत्काळ अंमलबजावणी करू, पण आम्हाला मत द्या अशी विनवणी काही मविया नेत्यांनी केली. मग शेफारलेल्या उलेमांनी हिंदू संतांविरुद्ध फतवे काढले. सरतनचे जुदाची भाषा सुरू झाली. महाराजांच्या राज्यात मवियाच्या रॅल्यांमध्ये टिपू सुलतानचे फोटो नाचवले गेले. उद्धव ठाकरेंच्या आगमनावेळी अल्लाहू अकबरचे नारे लागू लागले. ठाकरेंच्या मोर्चात येमेन, सौदी अरेबिया, पाकिस्तानचा हराचान फडकला. नवनीत राणांच्या सभेवर हल्ला झाला. छत्रपतींच्याच राज्यात हिंदू पोरका झाला. मात्र देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी देवेंद्र ठामपणे उभा राहिला. सभा रॅल्यांमधून फडणवीसांनी ठाकरे पवारांचा बुरखा टराटरा फाडला. दुसरीकडे संघाचा स्वयंसेवक रस्त्यावर उतरला. साधू संतांनी हिंदुत्वाला बळ दिलं. प्रवचन, कीर्तन करून सत्य परिस्थितीचं अवलोकन केलं. परिणामी मविया आणि जिहाद्यांचे मनसुबे मतदारांच्या लक्षात येऊ लागले आणि धर्मरक्षणार्थ हिंदू एकवटला. मात्र तरीही काळ तिखट होता, पण देवेंद्र आपल्या विजयावर ठाम होता. त्या काळात त्याची टिंगलटवाळी झाली. त्याला विलन ठरवलं गेलं. पण समुद्रच तो पुन्हा आला आणि एका लाटेत त्याने सगळ्यांना उद्ध्वस्त केलं.